नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, रायश्री शाहू महाविद्यालय, स्वायत्त लातूर। आज आपल्या समोर भारतीय ज्ञान प्रणालीमधील पुढील एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे भारतीय व्यापार आणि वाणिज्याचा ऐतिहासिक विकास या विषयावर चर्चा करणार आहे। जर भारताचा व्यापार आणि वाणिज्याचा विकास हा प्राचीन काळापासून लक्षात घेतला तर भारत हा खास करून व्यापारासाठी खूप प्रसिद्ध होता। प्राचीन काळामध्ये अनेक देशांशी आपल्या देशाचे व्यापारी संबंध होते, म्हणून भारताला पूर्वी सोने की चिडिया असं देखील म्हणलं जायचं। याचं कारण असं होतं की भारतातून जे व्यापारी होते ते अनेक देशांमध्ये आपल्या वस्तूंची विक्री करत होते, त्यामुळे भारत हा संपन्न देश होता आणि ह्याच्यामुळे हा संपन्न देश इतर देशांसाठी सोने की चिडिया या नावाने ओळखला जात होता। सिंधू संस्कृतीपासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत जर विचार केला तर भारताला फार मोठा व्यापारी इतिहास लाभलेला आपल्याला दिसून येतो। जर भारतीय व्यापार आणि वाणिज्याचा ऐतिहासिक विचार जर केला तर प्राचीन भारतात व्यापार आणि वाणिज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांशी सुरू होते। त्यासाठी वेगवेगळे व्यापारी मार्ग देखील त्या काळात अस्तित्वात होते। मौर्य आणि गुप्त जर यांचा काळ पाहिला तर हा भारतातला सुवर्ण काळ होता असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे मध्ययुगीन भारतातील व्यापारी पद्धती असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारी वस्तू असेल, ज्यात मसाला असेल, चहा असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, म्हणजे प्राचीन व्यापारी समुदाय यामध्ये त्या काळात जे व्यापारी होते त्यांना वैश्य, शेठजी किंवा बनिया या नावाने ओळखले जात होते। जर प्राचीन काळातला व्यापार लक्षात घेतला तर खास करून हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीमध्ये व्यापाराची वेगवेगळ्या प्रकारची केंद्रे आपल्याला लक्षात येतात। त्यासोबत मिसर, मेसोपोटामिया आणि रोम यासारख्या महत्त्वाच्या देशांसोबत आपल्या देशाचे व्यापारी संबंध होते, व्यापारी करार असल्याचे दिसून येते। त्यासोबत सोने, चांदी, मसाले, रेशीम यांचा निर्यात व्यापार आपला देश त्या काळात करत होता। त्यासोबत यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंतरदेशीय जलमार्ग आणि रस्ते हे व्यापाराचे प्रमुख साधन होते। भारतामध्ये त्या काळात व्यापारासाठी काही चलनी नाण्यांचा उपयोग झाल्याचे देखील नोंदी आपल्याला लक्षात येतात। म्हणजे इतर देशांनाही व्यापाराची दिशा देण्याचं काम आपल्या देशाने केल्याचं यावरून स्पष्ट होतं। जर मौर्य साम्राज्यातील व्यापाराचा विचार केला तर यामध्ये अर्थशास्त्रातील जी व्यापार धोरणे आज आपण वापरतो ती मौर्य काळात व्यापारात वापरल्या गेल्याचे या ठिकाणी लक्षात येते। मागणी व पुरवठा यांचा विचार करणे, मागणीच्या सिद्धांताचा विचार करणे, वस्तूकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणे यासारख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रातील नीती त्या काळात अवलंबल्या गेलेल्या होत्या। त्याचसोबत जी व्यापाराची प्रमुख केंद्रे मौर्य काळात होती ती म्हणजे तक्षशिला आणि पाटलीपुत्र या होत्या। म्हणजे त्या काळातल्या व्यापाराची जी व्याप्ती होती याची कल्पना यावरून आपल्याला येते। सम्राट अशोकांच्या काळात अशोक यांनी खूप मोठ्या प्रमाणात व्यापाराला प्रोत्साहन दिले, त्यांनी व्यापाऱ्यांना अभय देण्याचं काम केलं। त्याचसोबत व्यापाऱ्यांचे इतर देशांशी संबंध निर्माण व्हावेत यासाठी सम्राट अशोक यांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापार नीती तयार केल्या। जर गुप्त काळाचा विचार केला तर गुप्त काळात देखील खूप मोठ्या प्रमाणात व्यापार आणि व्यवहारांचा विकास झाला। हा सुवर्ण काळ असा देखील इतिहासात याची नोंद केली जाते, कारण या काळात व्यापाराचा जगभर विस्तार झाला आणि भारताचं नाव हे इतर देशांना देखील जोडल्या गेलं। रोमन साम्राज्यासोबत भारताचा खूप मोठा व्यापार करार या गुप्त काळात झालेला आपल्याला दिसून येतो। हस्तकला असेल, वस्त्रोद्योग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असेल, यांचे निर्यातीचे महत्त्वाचं केंद्र आपला देश बनला। या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हा जो भाग आहे आशिया खंडातला, या ठिकाणी भारत आहे आणि या इतर सगळ्या देशांसोबत झालेला त्या काळात भारताचा व्यापारी करार आपल्या लक्षात येतो। जर मध्ययुगीन भारताचा विचार केला तर या काळात देखील भारताने खूप मोठ्या प्रमाणात व्यापारात आपलं नाव लौकिक मिळवलं होता। दिल्लीतली सल्तनत असेल, मुघल साम्राज्याचा काळ असेल, या काळात देखील अनेक प्रकारचे व्यापारी त्या ठिकाणी समोर आले।
आणि त्याचमुळे अरब, पर्शियन, तुर्क यासारख्या देशांशी सागरी मार्गाद्वारे आपल्या देशाचा व्यापार आणि व्यापारी करार झाल्याचे लक्षात येतात. त्याचसोबत जे व्यापारासाठीची प्रमुख बंदरं या काळात वापरण्यात आली ती म्हणजे सुरत, कालिकत आणि मछलीपट्टम म्हणजेच मसुलीपट्टणम यासारख्या बंदरांचा उपयोग त्यावेळेस झाला. आणि ज्या वस्तूंची आयात निर्यात झाली त्या वस्तू होत्या सोने, चांदी, मसाले, हातकलेच्या वस्तू, हातमागच्या वस्तू आणि कलाकुसरींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू. म्हणजे आमचा देश हा कलागुणांनी, कलाकुसरांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांनी, अलंकारांनी तयार झालेल्या वस्तू यांची विक्री करण्यासाठी जगभर त्या काळात प्रसिद्ध होता. जर युरोपियन व्यापाऱ्यांचा विचार केला तर युरोपियन व्यापाऱ्यांचा प्रभाव देखील आपल्या देशावर पडला. यामध्ये पोर्तुगीज असतील, डच असेल, इंग्रज असेल, फ्रेंच असेल यांचा भारतीय व्यापारावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. हे खऱ्या अर्थाने विदेशी व्यापारी होते की ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी या नावाने एक कंपनी स्थापन केली आणि हळूहळू या कंपनीने भारतामधल्या व्यापारावर आपले नियंत्रण मिळवले. या ईस्ट इंडिया कंपनीद्वारे कापूस, चहा, ओपियम आणि मसाल्यांच्या वेगवेगळ्या प्रमाणात जे वापर असेल, त्यांचा व्यवहार असेल, ज्यांचा व्यापार असेल याच्यासाठी व्यापार नीती वापरण्यात आली. आणि या युरोपियन व्यापाऱ्यांचा प्रभाव भारतीय उद्योगांवर झाला आणि त्यामुळे स्वदेशी जे उद्योग होते ते उद्योग काही प्रमाणात बंद व्हायला लागले आणि हळूहळू इंग्रजांनी भारतातल्या बाजारपेठेत कच्च्या मालाचा उपयोग केला आणि तयार माल हा युरोपियन कंट्रीमधून आपल्याकडे येऊ लागला आणि त्याच्यामुळे भारतीय बाजारपेठ हळूहळू मागे पडली. ब्रिटिश राजवटीत जो व्यापार झाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व हस्तकला व्यापाराचे खऱ्या अर्थाने भारतात पतन झालं. कारण विदेशातून तयार झालेला मशीनद्वारे निर्मित झालेला माल भारतात येऊ लागला आणि त्याच्यामुळे भारतातला जो तयार झालेला कच्चा माल असेल, हस्तकलेचा माल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या कलाकुसरीच्या वस्तू असतील त्यांची मागणी घटली आणि त्यामुळे हे उद्योग पतनाकडे गेले. भारतातील कच्च्या मालावर ब्रिटिश उद्योगांचा फार मोठ्या प्रमाणात भर असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच्यामुळे ब्रिटिशांनी तो भारतात उच्च दर्जाचा जो कच्चा माल निर्मित होत होता त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे युरोपियन कंट्रीजमध्ये स्थापन केले आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतातले उद्योग हे मागे पडले. रेल्वे आणि दळणवळणाचा देखील भारतातल्या उद्योगांवर प्रभाव पडल्याच्या नोंदी आपल्याला लक्षात येतात. हा सगळा ब्रिटिश काळातील व्यापाराचा परिणाम असं म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताचा जर व्यापार लक्षात घेतला तर याच्यामध्ये ब्रिटिश यांनी भारतातले व्यापारी आणि व्यापारी त्यासोबत ग्राहकांसाठी शोषण नीती वापरल्याचे लक्षात येते. त्यांची नीती ही चतुर नीती होती. त्यांनी ब्रिटिश उद्योगांना अभय देणे आणि भारतातले उद्योग बंद पाडणे या तत्वाचा वापर केला. त्याच्यामुळे भारतातील वस्त्रोद्योग जे होते त्यांचा ऱ्हास झाला. ब्रिटिश उत्पादनांचा भारतात प्रचार आणि प्रसार झाला आणि त्याची मागणी वाढली आणि त्याच्यासोबत रेल्वेच्या विस्तारामुळे आणि आंतरदेशीय व्यापार यामुळे सोपा झाल्यामुळे ब्रिटिशांना आपला माल भारतात सगळीकडे पसरवणे खूप सहज शक्य झाले. याचेच परिणाम असे झाले की भारतात त्यानंतर स्वदेशी चळवळ सुरू झाली आणि स्वदेशी वस्तूचे उत्पादन लोकांनी वापरायला सुरुवात केली. अनेक लोकांनी, अनेक नेत्यांनी स्वदेशी बद्दल प्रचार आणि प्रसार केला आणि हळूहळू पुन्हा भारतीय उद्योग या ठिकाणी सुरू होऊ लागले. स्वातंत्र्यानंतर जर विचार केला तर यामध्ये देखील आपल्याला आपल्या त्यावेळेसच्या पुरातन भारतीय संस्कृतीचाच उपयोग झाला आणि त्यामुळे आपण आपल्या पंचवार्षिक योजना तयार करू लागलो, आपल्या औद्योगिकरणासाठीच्या नीती तयार करू लागलो आणि हळूहळू त्या पायामुळेच आपल्याला औद्योगिकरणाची चालना मिळाली. सार्वजनिक क्षेत्रातले काही उद्योग उभे राहिले की ज्याच्यामुळे देशाचा विकास करणे शक्य होऊ लागलं. परकीय व्यापार धोरणे ठरवणे शक्य झालं कारण की भारताला प्राचीन काळापासून परकीय व्यापाराची त्या ठिकाणी सवय होती. ती चालना यानंतर वाढत गेली. परकीय गुंतवणुकीला सुरुवात झाली. त्याचसोबत भारताचे आयात निर्यात धोरण ठरले. WTO मध्ये देखील भारत सहभागी झाला आणि पुन्हा त्या दिशेने व्यापारी दिशेने भारताची वाटचाल सुरू झाली.
आजच्या काळातला जर विचार केला तर आपण आर्थिक उदारीकरण आणि व्यापारी नीती या तत्वांचा वापर करत आहोत. 1991 नंतर भारताने उदारीकरण आणि त्यासोबत खुल्या व्यापार तत्वाचा या ठिकाणी अवलंब केला. यामुळे परकीय गुंतवणूक वाढली, नवीन उद्योग सुरू झाले आणि जे कलाकुसरींचे उद्योग असतील, हस्तकलेचे उद्योग असतील, ज्या आर्ट क्रिएटिव्हिटी असतील, त्यांना पुन्हा एकदा चालना मिळायला सुरुवात झाली. माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल क्षेत्रांचा विकास या ठिकाणी होऊ लागला आणि पुन्हा एकदा भारत जागतिक व्यापारात सहभागी होऊ लागला की जो भारताचा पूर्वीपासूनचा हक्क होता, जो भारत पूर्वीपासून करत आलेला होता. प्राचीन काळात देखील त्याच्या नोंदी आम्ही बघत होतो. आधुनिक भारताचं जर व्यापार आणि तंत्रज्ञान जर पाहिलं तर डिजिटल कॉमर्स असेल, ई कॉमर्स असेल, स्टार्टअप असतील, नवीन व्यवसायाचे मॉडेल्स असतील, स्मार्ट शहर असतील, डिजिटल व्यवहार असतील, या सगळ्या गोष्टींची जी काही नोंद आहे, जी नाळ आहे, ती आमच्या प्राचीन भारताशी जोडलेली आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा या संस्कृतीशी जोडलेली आहे. म्हणजे आमचा आधुनिक भारत हा आमच्या प्राचीन भारतातल्या विचारावर, संस्कारावर आणि त्या पायावर आता उभा राहणार आहे. सध्याच्या काळातील जे व्यापाराचे स्वरूपही जर पाहिले, ई कॉमर्स असेल, डिजिटल कॉमर्स असेल, स्टार्टअप असेल, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, निर्यात करण्यासाठीचे वेगवेगळी धोरणं असतील, सॉफ्टवेअर असेल, फार्मास्युटिकल असेल, कृषी उत्पादन असतील, या सगळ्यांसाठी आपण जी धोरणं अवलंबत आहोत त्याचं कारणच आहे की आमचा देश हा प्राचीन काळापासून या सगळ्या गोष्टी करत आलेला होता. मध्य काळामध्ये काही झालेल्या चुकीच्या धोरणांमुळे, चुकीच्या व्यापारांमुळे, चुकीच्या या ठिकाणी आक्रमणांमुळे हा सगळा व्यवहार बंद पडला होता. तो परत एकदा सुरू करण्यासाठी ही सगळी तत्वे वापरल्या जात आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की भारतीय व्यापाराचा जो प्रवास आहे तो प्राचीन काळापासून आहे, त्याला एक खूप मोठा इतिहास आहे. त्यासोबत तो जगामध्ये एक अद्वितीय आहे, अनेक देशांना अनेक प्रकारे जोडलेला आहे. त्या व्यापाराच्या वाढीमुळे त्या काळात देखील, प्राचीन काळात देखील आमचा देश हा सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता आणि आज देखील आपण ते स्वप्न बघत आहोत की आमचा देश हा विकसित देश, विकसित भारत होईल, आर्थिक विकासाला याच्यामुळे चालना मिळेल आणि त्यासोबत जागतिक व्यापारात भारत महत्वाची भूमिका प्राचीन काळात बजावत होता आणि तो आता देखील त्या नवीन धोरणामुळे बजावेल. भविष्यात देखील ही धोरणं त्या प्राचीन धोरणाला अनुसरून काम करतील आणि पुन्हा एकदा आपला देश ती सोने की चिडिया ही ओळख मिळवेल. हा प्राचीन भागातला, प्राचीन भारतातला इतिहास पुन्हा एकदा आपण या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या भागामध्ये आपण भारतीय ज्ञान प्रणालीमधील व्यापार धोरणे यांची माहिती घेतली.